हॅलो गाईस, वेलकम टू द एजे ब्लॉग. आत्ता मी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि मी चाललो आहे पुण्याला. तर पुण्याला का चाललो आहे आज मी कवर करणार आहे आपल्या ब्लॉगमध्ये पुण्याचे 5 मानाचे गणपती आणि त्यानंतर दर्शन घेणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं. माझ्या लाईफची पहिली सोलो ट्रिप आहे आणि माझा पहिला ब्लॉग आहे जो मी आउट ऑफ मुंबई करणार आहे. पुण्याला पहिल्यांदा चाललो आहे. याच्या अगोदर गेलो होतो फॅमिलीसोबत आणि तेव्हा जास्त काय फिरलो नव्हतो. तर आता मी सोलो ट्रिप करणार आहे. तर मी चाललो एकटाच. आपली ट्रेन प्लॅटफॉर्मला लागलेली आहे, बघू शकता. इंद्रायणी एक्सप्रेस ही ट्रेन डेली असते. सकाळची 5:30ची ट्रेन आहे, डेली पुण्याला जाते. तर त्या ट्रेननी आता मी चाललो आहे. तर फायनली आता ट्रेनमध्ये बसलो आहे. काका हाय करा. काका तुम्ही कुठे चालले? आम्ही याला चाललो शिवाजीनगरला. अच्छा, मग आहे ना सोबत तुम्ही पुण्याच्या अलीकडे? तर फायनली आता पुणे स्टेशनला उतरलो आहे. आता इथून जाणार आहे दगडूशेठ हलवाईच्या इथे शेअरिंगने. पुणे स्टेशनला उतरलो आहे. आता जातो आहे ऑटो स्टँडला. तर फायनली स्टेशनच्या बाहेर आलो आहे. आता जातो आहे ऑटो पकडायला. तर फायनली आता ऑटो मिळाली आपल्याला. आपण चालू आहे कसबा गणपतीच्या इथे. तर फायनली ऑटोतून उतरलो आहे. कसबा गणपतीच्या प्रवेशद्वाराजवळ आहे. आता इथून जाणार आहे आतमध्ये. तर फायनली मी आलो आहे मानाच्या पहिल्या गणपतीजवळ, कसबा गणपतीजवळ. हे पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे मंदिर इकडेच आहे. तर मी चाललो आहे आता दर्शन घ्यायला. तर तुम्ही मंदिर पण बघा. तर आता मी आतमध्ये जातो. तर तुम्ही मंदिर बघा आतमधून किती सुंदर आहे.
तर फायनली आता कसबा गणपतीचं छान दर्शन झालं आहे. आता इथून चाललो मी तांबडी जोगेश्वरीला, जो आपला मानाचा दुसरा गणपती आहे. आता मी 5 मिनटात पोहोचेन तांबडी जोगेश्वरीला. मिनिमम 5 ते 7 मिनटावरच कसबा गणपतीच्या इथून तांबडी जोगेश्वरी आहे. तर तुम्ही चालत येऊ शकता. इथे समोर दगडूशेठ हलवाई बाप्पाचं मंदिर आहे, तिथून आपल्या राईटला जायचं आहे. फायनली मी पोचलो आहे मानाच्या दुसऱ्या गणपतीजवळ, तांबडी जोगेश्वरी. तांबडी जोगेश्वरीचं दर्शन झाल्यानंतर आता मी चालू आहे मानाच्या तिसऱ्या गणपतीजवळ, ते म्हणजे गुरुजी तालीम गणपतीजवळ. आता 5 मिनटात येईल गुरुजी तालीम, तर तिकडे आपण दर्शन घेऊ. आता इथे सगळे मानाचे गणपती जवळजवळ 5-5 मिनटाच्या अंतरावरच आहेत. तर आता मी आलो आहे मानाच्या तिसऱ्या गणपतीजवळ, गुरुजी तालीम मंडळ, मानाचा तिसरा गणपती. फायनली गुरुजी तालीम गणपतीचं दर्शन झालेलं आहे. आता तुळशीबागेत एंटर करतो मी. आता चाललो आहे मानाचा चौथा गणपती बघायला, तुळशीबाग. फायनली आता मानाच्या चौथ्या गणपतीच्या इथं आलो आहे, तुळशीबाग. मानाच्या गणपतींमध्ये ना सगळ्यात मोठी मूर्ती तुळशीबागेतल्या गणपतीची आहे. काय मूर्ती आहे, एक नंबर. मानाचा चौथा गणपती तुळशीबाग आपण दर्शन झालेलं आहे. आता शेवटचा म्हणजे केसरी गणपती, आपण तिकडे चाललो आहे. मानाच्या 5वा गणपती बघायला जाता मला एक मंडळ दिसलं आहे. तिथलं डेकोरेशन बघा तुम्ही, आता मला आवडलं आहे, तुम्ही पण बघा. विष्णुपुरम बनवलं. अतिशय सुंदर डेकोरेशन केलं आहे विष्णुपुरमचं. मानाचे जे 4 गणपती आहेत ना, ते एकदम जवळजवळ आहेत, ऑलमोस्ट 5-5 मिनटावर. फक्त हा जो शेवटचा गणपती आहे केसरी गणपती, तो थोडा 10-15 मिनटं चालावं लागते.
तर आता 10-15 मिनटं चालल्यानंतर आलं आहे फायनली. बघू शकता थोडा. फायनली मी 5व्या मानाच्या गणपतीजवळ आलो आहे, केसरी गणपतीजवळ. फायनली मानाच्या 5व्या गणपतीजवळ आलो आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे. मानाचा 5वा गणपती जिथे असतो तो आहे आपल्या लोकमान्य टिळकांचा वाडा, म्हणजे केसरी वाडा. केसरी वाड्यामध्ये लोकमान्य टिळकांचा तिथे मानाचा 5वा गणपती बसवला जातो. मानाचे सगळे गणपती बघून झाले, तर आता मी जाणार आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ. फायनली मी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरच्या इथे पोहोचलो. गणपती बाप्पाचं मंदिर मेन हे आहे, आणि गणपती बाप्पा गणेशोत्सवात तिथे समोर असतात. तिकडेच चाललोय मी. फायनली जिथे बाप्पा बसतात तिकडे मी आलो आहे. लाईनमध्ये आहे सध्या. गर्दी तुम्ही बघू शकता किती आहे. सगळ्यांना संकल्प सांगतो तो माझ्याजवळ म्हणायचा. आप म्हणा पुराण. तर मी आता आलो आहे मेन मंदिरात, जिथे गणपती बाप्पा असतात, दगडूशेठ हलवाई. अभी रात को विसर्जन करा गणपती को सगळे मानाचे गणपती आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती एक्सप्लोअर करून झाल्यावर मी आत्ता आलो आहे शनिवार वाडा एक्सप्लोअर करायला. तर आता मी जातो आहे शनिवार वाडा बघायला. फायनली माझं सगळं विजिट करून झालेलं आहे. आता मी जेवणार आहे आणि 3:10च्या ट्रेननी परत मुंबईला जाणार आहे. आता आलं मी स्वामी समर्थ भोजनालयमध्ये. इथे जेवण करून मी निघणार आहे आता लगेच.
तर फायनली आता जेवून झालं आहे. आता मी निघतो स्टेशनला जायला. माझी 3:10ची ट्रेन आहे मुंबईला जायची. तर मी आता निघतो. तर आता फायनली ऑटो मिळाली आहे मला. मी चाललो आहे पुणे स्टेशनला. तिथून आपली 3:10ची ट्रेन पकडली की मी मुंबईत. तर आता पुणे स्टेशनला आलो आहे मी. तिकीट काढायला गर्दी बघ. तर फायनली मी पुणे स्टेशनला आलो आहे तिकीट काढून. 3:10ची ट्रेन आहे. तर आता मी चाललो आहे घरी. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, टेक केअर.